उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य घडवलं. आजच्या विद्यार्थ्यांची शिक्षणामधली आवड, रुची पाहून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा याकरता नाशिकमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं फाईन आर्ट, क्राफ्ट आणि सायंटिफिकेशन एक्झिबिशन आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेलं फाईन आर्ट क्राफ्ट हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आपल्या आवडीचं क्षेत्र निवडताना कलेला देखील महत्त्व देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची ख्याती प्राप्त करता येते आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कामातून त्यांची प्रेरणा घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्टिस्ट देखील तयार होऊ शकतात. या हेतूनं स्कूलच्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांच्या गुणांना चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्कूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. My name is Subodh More and I am father of Shar More, who is studying in 5th standard in Poddar International School here. And today we are witnessing such a good fest at career, about career, about skills and about overall development at such an early stage, about career, business, then exposure to AI at such an early age. I regularly follow the activities being done by Poddar International School, and today this is a very different concept that many young brains are showcasing their views and their ideas physically at such an beautiful exhibition. So we are really happy that we are part of such a beautiful event today. Thank you. नमस्कार, मी पद्मजा जाधव, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तपोवन येथे मी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या शाळेमध्ये कला प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं आणि सांगण्यास खूप आनंद वाटतो की मुलांनी अतिशय सुंदररित्या त्यांचे काम येथे प्रस्तुत केले. वर्षभर आम्ही जे पण काही मुलांना शिकवतो ते फक्त पुस्तकामध्येच बंद करून न ठेवता ते प्रदर्शन जर 4 लोकांनी बघितले तर त्यांना खूप अप्रूप वाटतं आणि त्यांना खूप आनंद होतो. अशा पद्धतीने सगळ्या मुलांना करिअर बेस थीम दिलेली होती की जेणेकरून त्यांनी फक्त डॉक्टर आणि इंजिनियर याकडेच न वळता आर्ट फील्डमध्ये पण जे पण काही मार्ग आहेत ते मार्ग त्यांनी स्वीकारावे यासाठी हे आयोजन केलेलं होतं कला प्रदर्शनाचे. यामध्ये इंटिरियर डेकोरेटर, ग्राफिक डिझायनर, फॅशन डिझायनर्स कशा पद्धतीने काम करतात हे त्यांच्या ॲक्टिव्हिटीशी निगडीत होते. त्याचप्रमाणे स्पीच ठेवण्यात आलेले होते की तुम्ही फक्त डॉक्टर इंजिनियर्स नका बनू तर आर्टमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे करिअर करू शकता. मुलांनी खूप छान पद्धतीने त्यांचं काम केलेलं आहे आणि सांगण्यास आनंद वाटतो की ज्यावेळेस आर्ट टीचर एखादं काम करून घेता तेव्हा त्या टीचरला मुलांना कितपत समजलं आहे हे त्यांच्या कामावरूनच कळतं. आज मुलांचं काम बघून खूप आनंद झाला की आम्ही ज्या पद्धतीने मुलांना शिकवतो आहे ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो आहे आणि ते पण तितकीच मेहनत घेत आहेत की जेणेकरून त्यांनी या आर्ट एक्झिबिशनमध्ये खूप सगळ्या वस्तू आणल्या. आर्ट एक्झिबिशनमध्ये 2D काम, काही 3D वर्क त्यांचं आणलेलं होतं, काही मॉडेल्स त्यांनी बनवलेले होते ते प्रदर्शनामध्ये मांडलेले होते. त्यांनी वेरेबल आर्ट त्यांचा जे फायनल प्रोजेक्ट होतं त्याचं एक रॅम्पवॉक ठेवलेला होता स्टँडर्ड 1st स्टँडर्डपासून 8th स्टँडर्डपर्यंत. त्याचप्रमाणे डिझायनिंग लॅब 2मध्ये त्यांना खूप सुंदर अशा इंटिरियरसुद्धा गोष्टी होत्या की जेणेकरून बिल्ड शॉप, एखादं शॉप जर आपल्याला बनवायचं असेल तर त्याचा फ्रंट लुक कसा असणार, इनसाईड लुक कसा असणार हे पण त्यांना सांगण्यात आलेलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी कामं केले होते. धन्यवाद. नुकत्याच झालेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलतर्फे पोद्दार आरटी एरिया अँड पोद्दार करिअर फेस्टिवल 2026च्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी व्यावसायिक आणि करिअर क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आपलं मत मांडताना पालकांनी विद्यार्थ्यांचं करिअर घडवताना त्यांच्यामधील सुप्त गुण ओळखून त्याला चालना देऊन भवितव्य घडवलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी देखील आपल्यातील शिक्षणाची रुची पाहून भविष्यातील आपले करिअर घडवायचं स्वप्न पाहून ते पूर्ण केलं पाहिजे असल्याचं सांगितलं. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या हँडीक्राफ्ट पासून हँडलूम आणि आर्ट सायंटिफिकेशन एक्झिबिशन उपस्थित शिक्षक आणि पालकांना आकर्षित केलं.
या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रफुल्ल सावंत, समीर वागळे, सुबोध मोरे, नाशिक कला निकेतनचे प्राचार्य संजय साबळे, माजी प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, मुख्याध्यापक मनोहर महाजन, शिल्पकार राजेंद्र सोनवणे, व्यंगचित्रकार संजय दुर्गावाड, फायनल टेस्ट किशोर कांती, हस्तव्यवसाय कलाकार गौरव साठे, प्रशांत चौधरी, हस्तकला गौरी सोनवणे, आर्ट टीचर पद्मजा जाधव याचा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षका, शिक्षकेतर कर्मचारी यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.